भाषेमध्ये. मानपूरला गेलात, मानपूर गावामध्ये एक शाळा होती, त्याचा मी विद्यार्थी आहे. आणि ती शाळा कोविडच्या आधी खूप चांगली चालत होती. 450-500 विद्यार्थी शाळेत शिकत होती. मराठी माध्यमिक शाळा आणि उर्दू माध्यमिक शाळा. पण 2021 ला असा काही काळ झाला की मानपूर गावातली शाळा पाडून टाकली. का म्हणे ते जर्जर झाली आहे, चांगली शाळा नाही, कधी पडेल. पण शाळा खूप चांगली होती, ती शाळा पाळली. सर्वप्रथम मराठी अभ्यास केंद्र आणि मान्यवर जे इथे उपस्थित आहेत आणि आपण सर्वांनी आज रविवारचा दिवस असून सुद्धा मोठ्या संख्येने मराठी शाळेच्या मराठी भाषेच्या प्रश्नासंदर्भात मी जागरूकता दाखवली, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप अभिनंदन. मी संतोष सुर्वे, जनजागृती विद्यार्थी संघ नावाची छोटीशी संघटना मी चालवतो मानपूर गोंडी चेंबूरमध्ये. तसं मानपूर गोंडी चेंबूरची ओळख पाहिली तर पूर्वीचा कोळी आगरी समाज जो ट्रॉम्बेमध्ये आहे, माहुलमध्ये आहे, वाशीनाक्यामध्ये आहे, पण हा समाज कुठेतरी पाठी पडत चालला. आणि या परिषदेमध्ये येताना मी पाहिलं की जर मानपूर, गोंडी, चेंबूर या पट्ट्यात जर अभ्यास केला, तिथली लोकवस्ती कुठली आता? का तो आगरी कोळी समाज आहे तिथे आज? त्यांची अवस्था काय आहे? त्याच्यावर जर प्रश्न उभा केला मी, तर मला असं कळलं तर आज मानपूरमध्ये पुनर्वसनाच्या नावाखाली ज्या अशा झोपडपट्ट्या होत्या त्या अशा झोपडपट्ट्या झालेल्या आहेत. आणि त्या झोपडपट्ट्यामध्ये आपल्यासारखे गोर गरीब लोकच ते येत आहेत, त्यांना कुठलीही सुविधा नाही आहे. आणि त्या अशा टोळेजंगल इमारतीमध्ये 7-8 मजल्याच्या इमारतीमध्ये ही झोपडपट्टी वसवली जाते. पुढे माहुलला गेलात, वाशीनाक्याला गेलात, हीच परिस्थिती. पुढे गोंडीला तुम्ही आलात तर नटवरलाल पार्क, लल्लूभाई कंपाऊंड, तिथेही वस्ती. म्हणजे पुनर्वसनाच्या नावाखाली, त्याला आपण सुंदरसं नाव दिलेलं आहे PAP, या नावाखाली ह्या लोकांना वेगवेगळ्या आपल्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या शहरातून ह्याच विद्यार्थ्या आणलं जातं. आणि ह्या समाजामध्ये पाहिलं तर राहण्यासाठी घर दिलं जात आहे 225 स्क्वेअर फीट, 180 स्क्वेअर फीटच्या नावाखाली, पण शाळा नाही आहे. राहण्याच्या सामाजिक सुविधा पाहिजेत त्या नाही आहेत. मी 1998ला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये काम करत असताना पुनर्वसनाची व्याख्या आम्ही तयार केली होती. आणि त्या व्याख्यामध्ये लिहिलं होतं, जेव्हा पुनर्वसन होईल तर त्या माणसाचं पुनर्वसन त्याच विभागात झालं पाहिजे जिथे शाळा असेल, समाज मंदिर असेल, त्याचे नाते असतील, त्याचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. पण ती व्याख्या पूर्ण बदलली जाते. पुढे जातो, ही लोक येतात आपल्याकडे, राहतात, आपल्यामध्ये मिसळतात, आपलं मराठी लोक त्यांना स्वागत करतो, पाहुणे असतात, नातेजमान जोडतो, सांस्कृतिक कार्यक्रम चांगले करतो. पण पुढे जाऊन अजून पाहिलं मी तर मुंबईचा मोठा कचरा आणणारा डम्पिंग ग्राउंड बाजूला आहे. त्याच्यात डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा आदेश निघाला होता, पण अजूनही कचरा यायचा बंद झालेला नाही. पुढे जाऊन ते वेगवेगळ्या कंपनी यायला लागल्या, SMS नावाची कंपनी. त्याच्यामुळे पुढे जाऊन माहुलला तुम्ही गेलात, BPCL आहे, वेगवेगळ्या कंपन्या आहेत, त्या CSRच्या नावाखाली काम करतात. पण तिथल्या माणसांचं शिक्षण, तिथल्या मुलांचं आरोग्य याच्यावर कोणी बोलत नाही. आणि ते सगळं झोपडपट्ट्याच्या वातावरणामध्ये आज दमा, TB यासारखे आजार मुलांमध्ये येत आहेत. शाळांचं नामोल्लेख नाही. पुढे जाऊन मी बघतो तर मानपूर पासून माहुलपर्यंत आणि सुमननगर ते छेडानगर हा जो M20 आणि M20चा वॉर्ड येतो, त्याच्यामध्ये पाहिलं तर जवळजवळ महानगरपालिकेच्या 28 शाळा. आणि या 28 शाळांमध्ये फक्त 3 शाळा 8वी पासून 10वी पर्यंत शिक्षण देतात. बाकी सगळ्या शिक्षण यंत्रणेतल्या शाळा आहेत त्या 7वी ते 8वी पर्यंत आहेत. माहुलला गेलात, एवढी वस्ती आणली, 2 शाळा. मानपूरला तुम्ही गेलात, संगीताताई तर नाही आहेत, पण काही संगीताताई बोलतील त्यांच्या भाषेमध्ये. मानपूरला गेलात, मानपूर गावामध्ये एक शाळा होती, त्याचा मी विद्यार्थी आहे. आणि ती शाळा कोविडच्या आधी खूप चांगली चालत होती. 450-500 विद्यार्थी शाळेत शिकत होती, मराठी माध्यमिक शाळा आणि उर्दू माध्यमिक शाळा. पण काय झालं माहिती नाही. कोविडमध्ये आम्ही ऐकलं होतं की मराठी भाषांची शाळा म्हणजे आपली मनपा शाळा, याच्यामध्ये मुलांची संख्या वाढते. खूप अभिमान वाटला मला की आपल्या मराठी मानाच्या शाळा आहेत ज्या मनपा चालवते, त्याच्यामध्ये मुलं येत आहेत.
आणि शिकतायत. पण 2021ला असा काही काळ झाला की मानपूर गावातली शाळा पाडून टाकली. का म्हणे ते जर्जर झाली आहे, चांगली शाळा नाही, कधी पडेल. पण शाळा खूप चांगली होती, ती शाळा पाडली. आणि त्याचं पुनर्वसन कुठे केलं म्हणतात तर महाराष्ट्र नगरला जिथे नवीन इमारत झाली, ती इमारत नाही मित्रांनो, ते राहतं घर आहे 225 स्क्वेअर फीटचं. खूपशे पत्रकारांनी याच्यावर बातमी दिलेली आहे. त्या राहत्या घरामध्ये ही शाळा भरवली जाते आणि त्याच्यामध्ये 7 मजल्याच्या इमारतीमध्ये मानपूर गावातली शाळा, PMJPची शाळा, मंडळातली शाळा, लोक असे वेगवेगळे लोक तिथे येत आहेत. का हो मित्रांनो, जिथे मानपूर कम्युनिटीची लोकसंख्येचा विचार केला तर जवळ 5 लाख वस्ती आहे. मी आता गुगलला पण चेक करत होतो. सेन्सेस आपल्याला सांगतो एमएस आणि एव्हेस्टला 15 लाखाची लोकसंख्या 2011ला होती, आता 20 लाखाच्या वर गेली आहे. पण शाळा काय वाढल्या नाही. आणि शाळेचं याच्यामध्ये पुनर्वसनाच्या नावाखाली त्या शाळांमध्ये फक्त मुलं बसवली जात आहेत, 4 वर्ग 1 शिक्षक. आणि सगळ्यात गंभीर परिस्थिती अशी आलेली आहे, गराडे सरांना कदाचित माहिती असेल, सध्या मुंबई पब्लिक स्कूलच्या नावाखाली जे एजंटगिरी, जे दलाल भरले गेले, जे कॉन्ट्रॅक्ट दिलं जात आहे, ते बहुसंख्य शाळांमध्ये आलेले. फक्त पेंटिंग करतायत. गोंडी शाळेत मी कधी जा, मुलांना बसायला बेंच पण नाही. गोंडीच्या शाळेमध्ये मुलाला बसायला बेंच नाहीये. बिल्डिंग फार सुंदर बाहेरून दिसते, आतमध्ये बसायला नाहीये. चटया दिलेल्या त्यांना बसायला. आणि आता थंडीचे दिवस आहेत, पावसाच्या दिवसामध्ये ते जमिनीवर बसत होते. त्या चटया पण एका व्यक्तीने दिले डोनेशन मध्ये, महानगरपालिकेला पैसे नाही. दुसरी गंभीर बाब बघायला गेलो तर आता निवडणुका लागणार आहेत. मी काय उमेदवार नाहीये, पण विकास आराखडा जो बनवला गेला 2014-2034चा, त्याच्यामध्ये मानपूर मधील प्रभाग क्रमांक 135, ज्याच्यामध्ये PMJP कॉलनी येते, सोनापूर आहे, मोतेपाटील नगर आहे, मंडाळा आहे, चिकूवाडी आहे, पुढे थोडंसं गेला तर फ्रान्सिस कॅम्प येते, साठेनगर येते. विकास आराखड्यामध्ये 4 शाळा प्रलंबित आहेत, तिथं बांधलं गेलं पाहिजे. पण गेल्या 10 वर्षामध्ये एकाही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने त्या विकास आराखड्याचं निदर्शन केलेलंच नाही, पाहिलेलंच नाही. पत्रव्यवहार मी केले स्वतः. 14 नोव्हेंबरला मी आमच्या बाल मित्रांना घेऊन अधिकाऱ्यांना भेटलो की आमची मुलं शाळेच्या प्रवाहात येऊ इच्छितात. मी जर मंडळामध्ये गेलात, आमचे काही पत्रकार बंधू ते येऊन गेले, ते जवळजवळ 5 लाख वस्ती, 5 लाख लोक आहेत. आणि लोक झोपड्या बांधतायत, येत आहेत, राहत आहेत, मराठी भाषिक आहेत, वेगवेगळ्या प्रांतातून पण येत आहेत. पण तिथे एकही शाळा नाही हो. आणि जेव्हा मी सर्वे केला 1000 घरांचा, त्याच्यामध्ये 70 मुलं मला अशी मिळाली जी वयोगट 6 ते 18तली आहे. आणि त्यातली फक्त 800 मुलं शाळेच्या प्रवाहात आहेत. आणि जवळजवळ 1400 मुलं शाळाबाह्य आहेत. किंवा शाळेचं मूलभूत शिक्षण घेण्यासाठी मला शिवाजीनगरला जावं लागतंय, मला ट्रॉम्बेला जावं लागतंय, त्यासाठी पैसा नाही आहे. कारण आपला हा वर्ग दलित आहे, श्रमिक आहे, दररोजचं पोट भरण्यासाठी बाहेर जातात. त्यामुळे शिक्षण हा मूलभूत अधिकार असताना देखील त्यांना शिक्षण मिळत नाहीये आणि शाळेच्या प्रवाहाच्या बाहेर आहे. खूप निराशा वाटते. तिथं आमच्यासारखे NGO काहीतरी काम करतात. पूर्वी आपल्याला अनौपचारिक वर्ग चालायचे, नॉन फॉर्मल एज्युकेशन, सरांना माहिती आहे त्याबद्दल. अनौपचारिक वर्ग चालवतात. पण अशा काही बोगस संस्था, बोगस शाळा त्या तयार झालेल्या आहेत, ज्या महिन्याला 500 रुपये 1000 रुपये फी घेतात. त्या खाजगी शाळा आहेत. पण प्रशासनाला ह्याच्यावर आवाज उचलला गेला. आमच्या विद्या यादव आहेत तिथे, विजय जाधव जे EO आहेत, त्यांना मी विचारलं तुमच्या ह्या DP प्लॅनमध्ये शाळा आहे तो, पण तुम्ही का बांधत नाहीये, का त्याच्यावर तुम्ही करताय? एज्युकेशन ऑफिसरना पत्र पाठवलं. आजही माझे मुख्यमंत्र्यांना पत्र भेटून आलोय. तेव्हा जे शिक्षण अधिकारी, शिक्षण मंत्री, त्यांना भेटलेलं आहे. 1 इंच देखील जागा हललेली नाही आहे. मला उत्तर येत आहे, काय म्हणतात, ती झोपडपट्टी तिथे आहे, तुम्ही ते हटवून दाखवा. अरे मी कोण आहे? मी एक नागरिक आहे. तुम्ही प्रशासन आहात. भले 6 वर्ष नगरसेवक नाहीये तिथे, पण प्रशासक म्हणून तुम्ही बसलेले आहात ना. आणि शाळा, शिक्षण हे मूलभूत अधिकार असताना तुम्ही ह्या शाळेकडे एकही नाही देत नाही. मी त्यांना सांगितलं पोर्टा केबिन टाकून शाळा चालू करा, तरीही त्याच्यात लक्ष नाहीये. अशा परिस्थितीमध्ये जर 1000 घरामध्ये 1400 मुलं जर बाहेर असतील तर पूर्ण विभागाचा पाहणी केला किती शाळा बाह्य झाल्या, त्याच्यावर जरा लक्ष घालणं गरजेचं आहे. मानपूर गावात शाळा पाडलेली आहे, महाराष्ट्राला पुनर्वसित केलेली आहे आणि खाजगी शाळांचा दबदबा वाढत चालला. आणि सगळ्यांना गंभीर MPS मध्ये इंग्लिश शिकवलं जात आहे मित्रांनो.
मराठी शाळा आहेत, सेमी इंग्लिश किंवा MPS शाळाखाली इंग्रजी शिक्षण. आणि मित्रांनो, त्यासाठी मी पण जबाबदार आहे कदाचित, कारण माझा मुलगा हा इंग्लिश शाळेमध्ये गेला पाहिजे हे सगळ्या सुशिक्षित नागरिकांना कळतंय. मी जेव्हा त्या झोपडपट्ट्यामध्ये जातो, अंगुठे बहादूर माणूस आहे, त्यालाही वाटतं माझा मुलगा इंग्लिशमध्ये गेला पाहिजे. पण ही जाणीव जागृत करून दिली पाहिजे, शिक्षण हे मातृभाषेतच झालं पाहिजे, मराठीतच झालं पाहिजे, ही आपली सर्वांची जबाबदारी पण आहे. कारण माझा मुलगा इंग्रजीत गेला, तो US ला जातो, सगळं जातो, त्यामुळे आपल्या लोकांच्या सुशिक्षित लोकांनी डोक्यात भरलंय ते पहिल्यांदा खाली करायला पाहिजे. मित्रांनी ते सांगितलं की आपल्याला मातृभाषेचं खूप आपल्याला लेणं आहे, देणं आहे, आणि ते वाचवायचे असेल तर आपल्याला ह्या वेगवेगळ्या प्रक्रियेतून आपल्याला मराठीचं जागरण करणं गरजेचं आहे, हे मला सांगायचं. दुसरी गोष्ट, माझ्या ताईने तर सांगितलं, कोविडमध्ये चांगल्या गोष्टी झाल्या, पण कोविडमध्ये नशा, बेरोजगारी आणि मुलांचे असुरक्षित वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि ह्या अवस्थांमध्ये तुम्ही पाहिलं की जास्तीत जास्त नशेचे प्रकार पुढे येत आहेत. युवक, मुलं, आता मुलांना विचारा एखादी कविता, सांगता येणार नाही. पण नशा कुठे मिळते इझिली सांगतील. म्हणजे एवढं वारं नशेचं वाढलं आहे. आणि बेरोजगारी आणि त्याच्यातून मुलांमध्ये येणारे असुरक्षितता. कालच्याच पेपरला बातमी होती ना, किती मुले बेपत्ता आहेत, हरवले आहेत, पोलीस चौकीला रेकॉर्ड नाही आहे. काय करतोय आपण? या सगळ्या गोष्टीला पाहता शाळा हे शिक्षणाची जागा नाही, तर मुलांच्या सुरक्षित वातावरण निर्माण करणारी, मार्गदर्शन करणारे आणि भविष्य घडवणारे केंद्र आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि म्हणून मी सगळ्यांना सांगतो की आपण सर्वांनी एकत्र येऊन या मराठीच्या जागरणाला, मराठी शाळेला वाचवता आलं पाहिजे, मराठीच्या वातावरण मुलांना आणलं पाहिजे. त्यासाठी आपली सर्वांची जबाबदारी, माझी, तुमची, सर्वांची आहे. आणि यात मला अभ्यास केंद्रातर्फे माझं मत मांडण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि ह्या दुर्लक्षित घटकाकडे आपण सगळ्यांनी पाहूया अशी मी अपेक्षा केली. धन्यवाद.